विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांची चर्चा होते. असाच एक तरुण उमेदवार म्हणजेच राज्याचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर पाटील यांचा लेक रोहित पाटील. रोहित पाटील यंदा विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील निवडणूक लढवत आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर पाटील यांचे ते पुत्र आहेत. रोहित पाटील यंदा विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली असून ते निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांची बरीच चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहे. पण आर पाटील यांचे पुत्र ही ओळख सोडली तर नक्की रोहित पाटील करतात काय? रोहित पाटील हे नक्की कसे लढणार आणि त्यांच्या समोरचे अडथळे काय, याबद्दल जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. तासगाव कवठे महाकाळ मध्ये विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांच्याऐवजी अपेक्षेप्रमाणे त्यांचे पुत्र रोहित पाटील यांना उमेदवारी दिली. आर पाटील यांनी या मतदारसंघात सलग 6 निवडणुका जिंकल्या होत्या. त्यानंतर सुमनताई पाटील यांनी या मतदारसंघाचं 2 वेळा नेतृत्व केलंय. आता आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. प्रथमच ते निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. रोहित पाटील, आर पाटील यांचे पुत्र. जनसामान्य सर्वांनाच आर पाटील हे नाव नक्कीच माहित असेल आणि आता त्याच निष्ठावान नेत्याचा मुलगा रोहित पाटील हे विधानसभा निवडणुकीत उतरले आहेत. जाणून घेणार आहोत जरा त्यांच्याबद्दल. संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या 2022च्या कवठे महाकाळ नगरपंचायतीमध्ये रोहित आर पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं दणदणीत विजय मिळवला होता. 17 पैकी 10 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय त्यांनी मिळवून दिला होता. रोहित पाटलांच्या विरोधात सर्व पक्षीय आघाडी कवठे महाकाळ नगरपंचायत निवडणुकीमध्ये एकत्र झाली होती. माजी खासदार संजय काका पाटील, शिवसेनेचे नेते माजी मंत्री अजित घोरपडे, राष्ट्रवादीचा एक गट आणि काँग्रेस अशी शेतकरी विकास आघाडी रोहित पाटलांच्या विरोधात होती. अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा रोहित पाटील यांनी बाजी मारली होती. कवठे महाकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा त्यांनी अभिमानाने फडकवला. रोहित पाटील यांनी या निवडणुकीमध्ये स्वतः प्रचाराची धुरा सांभाळली होती. निकालानंतर तुम्हाला आबा आठवल्याशिवाय राहणार नाही. डिसेंबरला कवठे महाकाळ नगरपंचायतीच्या 17 पैकी 13 जागेसाठी मतदान झालं होतं. सगळे एक पक्ष एका बाजूला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते दुसऱ्या बाजूला. तुम्ही म्हणाला 25 वर्षाच्या तरुणाला हरवण्यासाठी सगळेच एकवटले आहेत, पण माझं वय 23 वर्ष आहे. 25 वर्ष वय होईपर्यंत मी कोणालाही शिल्लक ठेवणार नाही, असं तेव्हा प्रचारादरम्यान रोहित पाटील म्हणाले होते. आणि आता 25 पूर्ण झाल्यानंतर ते विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ते नक्कीच आता बाजी लावणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अनुभवी दिवंगत नेते रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर पाटील उर्फ आबा यांचा रोहित पाटील हा मुलगा. 8 नोव्हेंबर 2014 रोजी आर पाटील यांचं निधन झालं. त्यांची राजकीय कारकीर्द मोठी होती. आर पाटील यांच्या निधनानंतर रोहित पाटील यांच्याकडे आता पहिल्यांदाच पक्षाकडून स्वतंत्रपणे राजकीय जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आर पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी मात्र रोहित यांच्याकडे प्रचाराची जबाबदारी होती. पण रोहित यांनी निभावलेली नगरपंचायत निवडणूक ही त्यांच्या राजकीय करिअरच्या दृष्ट्या महत्वाची मानली जात होती. रोहित पाटील यांची बहीण स्मिता पाटील यांनी राजकारणात प्रवेश केलाय. त्यांच्याकडे राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद आहे. रोहित पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नगरपंचायत पासूनच झालेली आहे. कवठे महाकाळ नगरपंचायत निवडणुकीसाठी 2 वर्षांपूर्वी 17 पैकी 13 जागांसाठी 21 डिसेंबरला मतदान झालं होतं. तर उर्वरित जागांवर 18 जानेवारीला मतदान झालं. भाजपचे संजय काका पाटील, माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते अजित घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अनिता सगरे गट, काँग्रेसचे स्थानिक नेते यांनी एकत्र एक आघाडी करून पॅनल उभं केलं होतं. मात्र रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधक कमी पडले. सर्व विरोधक एकवटले होते, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचारादरम्यान जाहीर भाषणात म्हटलं होतं. सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट पक्षाच्या उमेदवाराविरोधात प्रचारात सक्रिय असल्याचं स्थानिक पत्रकारांकडून सांगितलं जात होतं. या संदर्भात तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागतो. रोहित गेल्याच आठवड्यात मला एका कामानिमित्त भेटला होता. मी त्याला फोन करून याबाबत विचारेन, पण मला असं वाटत नाही की कोण कोणाला एकटं पाडेल. रोहित पाटील यांच्यासाठी ती निवडणूक फार महत्वाची मानली गेली. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे म्हणाले होते, रोहित यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे.
कारण यातूनच पुढे त्यांची राजकीय संधी मिळणार आहे। या निवडणुकीत ते उत्तीर्ण झाले तरच त्या मतदारसंघात त्यांचं नेतृत्व प्रस्थापित होईल आणि त्यामुळेच रोहित पाटील यांनी आपलं नेतृत्व त्या वर्षी प्रस्थापित केलं आणि 23व्या वर्षी नगरपंचायत जिंकले व आता ते विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत आणि यावेळी त्यांनी एक जोरदार भाषण केले ज्यामुळे ते त्या 2 वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आले। या भाषणात ते म्हणाले की आर पाटील आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांची कमी तुम्ही मला कधीही भासू दिली नाही। कार्यकर्त्यांना अशी भावनिक साथ घालत त्यांनी भाषणाला सुरुवात केली। कार्यकर्त्यांची मान कधीही खाली जाऊ देणार नाही याची मी काळजी घेईन। अनेक निवडणुकात पक्षाने माझे स्टार प्रचाराकडून निवड केली आहे। लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवारांसाठी मी सभा घेतल्या, पण स्वतः निवडणुकीला उभं राहिल्यानंतर भाषण काय करायचं असतं, काय बोलायचं असतं याची मला कल्पनाच नव्हती। उमेदवारी अर्ज दाखल करायच्या आदल्या रात्री मी स्वतः मोजून पाहिलं, मला 25 वर्ष पूर्ण झालेत का? इथल्या लोकांनी आजपर्यंत मला ताकद दिलेली आहे, त्या सर्व लोकांची मी कृतज्ञता व्यक्त करतो, असं रोहित पाटील म्हणाले। आबां पाठोपाठ आईकडून देखील मला खूप काही शिकायला मिळालं। आबांनी या भागात सिंचन योजना आणल्या, दुष्काळी भागात पाणी आणलं, पण दुर्दैवाने सावळच भाग राहिला होता, पण आम्ही टेंभू योजनेच्या माध्यमातून हे देखील पूर्ण केलं। आज आपल्या समोर ज्या पक्षातून उमेदवार आहेत त्याच भाजप पक्षाचे उमेदवार आम्हाला बागा काढून टाकण्याचा सल्ला देत होते, मात्र मित्र पक्षाच्या उमेदवाराला आता तासगाव कवठे महाकाळातून काढून टाकायचं आहे, अशा शब्दात रोहित पाटील यांनी मंत्री सुरेश खाडे यांच्यावर निशाणा साधला। टेंभू योजनेचं पाणी आणण्यासाठी सांगलीमध्ये आमरण उपोषण करावं लागलं होतं। 1.5 दिवसाच्या उपोषणानंतर सरकारनं पाणी देण्याचं घोषित केलं। माझ्या प्रयत्नाला यश आल्यानंतर तासगाव मध्ये MIDC मिळाली, पण रोहित पवार यांना अजूनही MIDC मिळाली नाही। माझी तर इच्छा आहे की ते त्या खात्याचे मंत्री व्हावेत, अशी इच्छा देखील रोहित पाटील यांनी बोलून दाखवली आणि त्यांच्या ह्या दमदार भाषणाने त्यांचं नाव सध्या बरंच गाजत आहे। पण त्यासोबतच त्यांच्या समोर मोठमोठी आव्हानं सुद्धा सध्या येत आहेत। राज्यातील महत्वाच्या मतदारसंघापैकी एक म्हणजे कवठे महाकाळ मतदारसंघ। राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर पाटील यांचा हा बालेकिल्ला। 1990 पासून पाटील कुटुंबियांचा हा मतदारसंघावर वर्चस्व आहे। मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील निवडणुकीला पहिल्यांदा सामोरे जात आहेत। अजित पवार यांनी भाजपचे नेते आणि माजी खासदार संजय पाटील आणि अजितराव घोरपडे यांना समेट घडून आणली आहे, त्यामुळे रोहित पवारांसमोर महायुतीचं मोठं आव्हान असणार आहे। त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघातील लढतीकडे राज्याचं लक्ष असणार आहे। तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघ तसा पाटील कुटुंबियांचा पारंपरिक मतदारसंघ आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर पाटील या मतदारसंघातून सलग 6 वेळा निवडून आले। 1990, 1995, 1999 आणि 2004च्या निवडणुकात त्यांनी विजय मिळवला। 2009 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली, तरीही आर पाटील यांनी 2009 आणि 14ची निवडणूक जिंकली होती। त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमन पाटील यांनी विजय मिळवला। पुढे 2019ची विधानसभा निवडणूकही त्यांनीच मोठ्या मताधिक्यांनी जिंकली। आता मात्र आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। खूप कमी वयात ते निवडणुकीला सामोरे जात आहेत। त्यांचा जनसंपर्क आणि आर पाटील यांच्याशी या मतदारसंघातील जनतेची असलेली आस्था अजित पवार तोडणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? रोहित पाटील यंदा आमदार होणार का? हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।